नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं स्वागत करतो। तर लाडक्या बहिणींना आज आनंदाची बातमी आलीच आहे। आपण यापूर्वीच व्हिडिओ पाहिलेला होता की आज महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातला अधिकृत जी-आर शासनाची जी परवानगी लागते, शासन जो निर्णय लागतो तो नुकताच प्रसिद्ध झालेला आहे। तर यापेक्षा मोठी आनंदाची बातमी कोणतीच नाहीये, कारण का ज्यावेळी जी-आर प्रसिद्ध होतो त्याच्या साधारणतः 1 ते 2 दिवसांमध्ये मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात पोर्टलवरती घोषणा करतील आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना हप्ते वितरण केलं जाणार आहे। म्हणजेच आता हप्ते वितरणाची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते। तर अशा प्रकारे आता कोणत्याही वेळी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या ज्या बहिणी आहेत तर यांना जुलै महिन्याचे 1500 रुपये मिळून जाणार आहेत। आता याच्यामध्ये आपण थंबनेलमध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती टाकली होती की जून महिन्याचा ज्यांना हप्ता आलेला नाहीये त्यांना जून महिन्याचा हप्ता किंवा जुलै महिन्याचा हप्ता कसा मिळेल, तर या संदर्भात देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये परिपूर्ण माहिती घेणार आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 दिवसापूर्वी एकच विषय चर्चेला होता की 26 लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे। मंत्री आदित्य तटकरे यांची देखील काल प्रेस कॉन्फरन्स झाली, तर याच्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। तर तुम्ही जी ती प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल तर तुम्हाला या संदर्भात डिटेल अपडेट आलीच असेल। ज्या लाडक्या बहिणींनी प्रेस कॉन्फरन्स पाहिलेली नाहीये तर अशा लाडक्या बहिणींना आपण या संदर्भात माहिती देणार आहोत। तर सध्या 26 लाख लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता ज्यांना आलेला नाहीये त्यांना जुलै महिन्याचे 1500 रुपये सध्या तरी येणार नाहीयेत, कारण का त्यांचं नाव अपात्र यादीमध्ये आहे। आता ह्या याद्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय असतील तर या ठिकाणी जाणार आहेत आणि त्यानंतर ग्राउंड पातळीवरती म्हणजेच ग्रामपंचायत असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल तर यांना अजून तरी निश्चित असं माहिती नाहीये की कोणाला कागदपत्र पडताळणीचं काम दिलं जाणार आहे। तर कागदपत्र पडताळणी पुन्हा केली जाणार आहे। याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी एका रेशन कार्डवरती लाभ घेत असतील तर याच्यामध्ये कदाचित एक लाडकी बहीण अपात्र होईल आणि बाकीच्या 2 लाडक्या बहिणींना हा हप्ता आहे किंवा लाभ आहे पुढे कंटिन्यू मिळू शकतो। तर यामध्ये इतर ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर त्या लाडक्या बहिणी अपात्र होतील, उत्पन्न जास्त असेल तर अपात्र होतील। एकापेक्षा अधिक योजनांचा जर लाभ घेत असाल तर या कागदपत्र पडताळणीमधून तुम्हाला बाद करण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी खरोखर या योजनेसाठी पात्र आहेत, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाहीये, ज्यांचं उत्पन्न जास्त नाहीये, गरीब महिला आहेत, मोलमजुरी करतात, तर अशा लाडक्या बहिणींना देखील या कागदपत्र पडताळणीला सामोरे जायचं आहे। तुम्हाला संबंधित विभागामार्फत कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक किंवा तशी माहिती दिली जाईल आणि त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही पात्र ठरलात तर मात्र तुम्हाला जून, जुलै आणि पुढील महिन्याचे ज्यावेळी तुम्ही पात्र ठराल त्यावेळी तुम्हाला हे सगळे हप्ते मिळणार आहेत। तर याच्यामध्ये तुम्हाला 3000 देखील 2 महिन्याचे मिळू शकतात किंवा जशी ही कागदपत्र पडताळणी होईल तसे हे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत। तर अशी स्पष्ट माहिती काल जी प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे याच्यामध्ये मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले। तर 26 लाख हा आकडा जरी मोठा असला तरी याच्यामध्ये देखील काही लाडक्या बहिणी आहेत पात्र आहेत, त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी सामोरं जावं लागेल आणि कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर तुम्ही जर पात्र होत असाल तर तुम्हाला राहिलेले मागील सर्व हप्ते मिळणार आहेत। तर या कागदपत्र पडताळणीसाठी साधारणतः किती वेळ लागेल असा प्रश्न देखील मंत्री आदित्य तटकरे यांना विचारण्यात आला होता। यावर त्यांनी सांगितलं तर या कागदपत्र पडताळणीसाठी आकडेवारी जास्त आहे ही लक्षात घेता साधारणतः 1 महिन्याचा कालावधी देखील जास्तीत जास्त लागू शकतो, अशा प्रकारची शक्यता त्यांनी वर्तवण्यात म्हणजे अशा प्रकारची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे। म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी निश्चित 10 दिवस लागणार आहेत किंवा 5 दिवस लागणार आहेत असं त्यांनी सांगितलं नसून 1 महिना तरी किमान लागणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या, जरी तुम्ही अपात्र आता ठरलेला असाल आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि त्यामध्ये तुम्ही पात्र झालात तर मात्र तुम्हाला सगळे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे जरी जुलैचा हप्ता मिळाला नाही ते नाराज व्हायचं नाहीये, तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि त्यानंतर तुमचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला नाहीये त्यांनी संबंधित अधिकारी असेल किंवा संबंधित प्रशासन व्यवस्था असेल यांच्याकडून जोपर्यंत नोटीस येत नाहीये किंवा त्यांना काही माहिती कागदपत्र पडताळणी संदर्भातली होत नाहीये किंवा कागदपत्र पडताळणी होत नाही, त्यामध्ये तुम्ही जोपर्यंत पात्र ठरत नाही तोपर्यंत तुम्हाला हा हप्ता येणार नाहीये। तर ही सद्यस्थिती आहे। तर अशा प्रकारे या ज्या 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत तर यांच्या कागदपत्र पडताळणी संदर्भातलं जर काही वेळापत्रक आलं तर या संदर्भात परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।